नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का, डेटाच्या या अथांग जगात एसक्यूएल म्हणजे फक्त एक साधन नाहीये, तर ते एक मजबूत किल्ला बांधण्याचं एक गुपित आहे. आणि आज आपण नेमकं ह्याच गुप्ताचा उलगडा करणार आहोत, म्हणजेच एका डेटाबेसच्या ब्लूप्रिंटचा. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की एका मजबूत डेटाबेसची पायाभरणी नक्की होते तरी कशी? काय असते ही ब्लूप्रिंट? चला आज मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. याचं उत्तर हे 5 भक्कम स्तंभांमध्ये दडलंय. हो, बरोबर ऐकलात, फक्त 5. आता हे स्तंभ नेमके कोणते आहेत आणि ते एकत्र येऊन डेटाचं अख्खं विश्व कसं काय सांभाळतात, हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. ठीक आहे, चला तर मग थेट सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभापासून. तो म्हणजे DDL, म्हणजेच डेटा डेफिनेशन लँग्वेज. हा आहे आपल्या डेटाबेसचा आर्किटेक्ट, जो सगळा पाया रचतो. तर DDL नेमकं काय काम करतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या डेटाबेसची मूळ रचना तयार करतं. म्हणजे डेटा ठेवण्यासाठी जो कंटेनर लागतो ना, तो टेबल्स कसे दिसतील, त्यात कोणते कॉलम्स असतील, हे सगळं ठरवण्याचं काम DDLचं आहे. आता इथे बघा, क्रिएट कमांड वापरून आपण नवीन टेबल तयार करतो, ड्रॉप वापरून तो टेबल पूर्णपणे काढून टाकू शकतो आणि ऑल्टर वापरून त्याच्या रचनेत बदल करू शकतो. हे अगदी माहितीये, एखाद्या इमारतीचं बांधकाम, पाडकाम आणि मग तिचं नूतनीकरण करण्यासारखंच आहे. चला, आपली इमारत तर उभी राहिली, पण आता वेळ आली आहे त्यात वस्ती करण्याची, म्हणजे त्या डेटा भरण्याची. पुढचे 2 स्तंभ आपल्याला नेमकं हेच सांगतात की या तयार झालेल्या रचनेत डेटा कसा भरायचा, कसा बदलायचा आणि गरज पडल्यास कसा शोधायचा. DDL आणि DML मधला फरक खरं तर खूप सोपा आहे. बघा, DDL म्हणजे घराचा आराखडा, त्याची ब्लूप्रिंट, आणि DML म्हणजे त्या घरात सामान आणणं, ते इकडून तिकडे हलवणं किंवा काही सामान बाहेर काढणं. एक फक्त रचना बनवतं, तर दुसरं त्या रचनेत खऱ्या अर्थाने जीव ओततं. तर DML म्हणजेच डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, हे अक्षरशः डेटाबेसमध्ये प्राण फुंकतं. इन्सर्ट कमांड वापरून आपण नवीन डेटा टाकतो, अपडेट कमांडने आधीपासून असलेल्या डेटामध्ये बदल करतो आणि डिलीट कमांड वापरून जो डेटा नको आहे तो काढून टाकतो. सोपं आहे. पण थांबा, इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अपडेट किंवा डिलीट वापरताना जर वेअर क्लॉज वापरायला विसरलात तर केवढा मोठा घोळ होऊ शकतो. संपूर्ण टेबलचा डेटा एकतर बदलला जाईल किंवा कायमचा डिलीट होईल. त्यामुळे ही कमांड वापरताना नेहमी 100% सावधगिरी बाळगा. आता डेटा हटवण्याच्या बाबतीत पण एक गंमत आहे. डिलीट ही एक DML कमांड आहे. ती काय करते तर फक्त विशिष्ट ओळी म्हणजे रोज काढून टाकते. पण ट्रंकेट आणि ड्रॉप ह्या DDL कमांड्स आहेत. ट्रंकेट टेबलमधला सगळ्याच्या सगळा डेटा काढून टाकतं आणि ड्रॉप तर थेट संपूर्ण टेबलच उडवून देतं, रचनेसकट. हा फरक लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता वळूया तिसऱ्या स्तंभाकडे, DQL. याला आपण आपला डेटा डिटेक्टिव्ह म्हणू शकतो, कारण याच्यामुळेच आपल्याला डेटाबेसच्या आत डोकावून प्रश्न विचारण्याची आणि एकदम अचूक उत्तरं मिळवण्याची ताकद मिळते. आणि या डिटेक्टिव्हचं मुख्य हत्यार कोणतं? तर ते आहे सिलेक्ट कमांड. हे डेटा फिल्टर फनेल बघा, हे सिलेक्ट स्टेटमेंट कसं काम करतं हे अगदी सोप्या पद्धतीनं दाखवतं. आपण काय करतो, आधी फ्रॉम वापरून सांगतो की डेटा कुठून घ्यायचा, मग वेअर क्लॉज वापरून त्यातला नको असलेला डेटा गाळून टाकतो, जसं चाळणीने गाळतो तसं. आणि मग शेवटी सिलेक्ट वापरून आपल्याला जी काही मोजकी माहिती हवी आहे तीच बाहेर काढतो. ठीक आहे, आता आपण आलो आहोत शेवटच्या 2 पण तितक्याच महत्त्वाच्या स्तंभांकडे. हे स्तंभ म्हणजे आपल्या डेटाबेसचे वॉचमॅन आणि सेफ्टी ऑफिसर आहेत, कारण हे सुरक्षा आणि डेटाच्या अखंडतेची म्हणजे इंटिग्रिटीची काळजी घेतात. पहिला आहे DCL, डेटा कंट्रोल लँग्वेज. हा आहे आपल्या डेटाबेसचा खराखुरा सुरक्षा रक्षक. याच्याकडे 2च मुख्य अधिकार आहेत. ग्रांट म्हणजे वापरकर्त्यांना परवानग्या देणं आणि रिवोक म्हणजे दिलेल्या परवानग्या परत काढून घेणं. याच्यामुळे नक्की कोण काय करू शकतो यावर आपलं पूर्ण नियंत्रण राहतं. आणि आपला 5वा आणि शेवटचा स्तंभ आहे TCL, म्हणजेच ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. हे एका सेफ्टी नेटसारखं आहे. याचं काम काय तर हे पक्क करतं की ऑपरेशन्सचा एखादा गट असेल तर तो एकतर पूर्णपणे यशस्वी होईल किंवा पूर्णपणे अयशस्वी. डेटा कधीच अर्धवट गोंधळलेल्या अवस्थेत राहणार नाही याची हमी TCL देतं. ही ट्रान्झॅक्शन टाईमलाईन बघा, म्हणजे प्रक्रिया आणखी सोपी वाटेल. आपण बिगिन ट्रान्झॅक्शननी सुरुवात करतो. मग समजा मध्येच आपण एक सेफ पॉईंट तयार केला. हा एक प्रकारे चेकपॉईंट आहे. पुढे जाऊन काही गडबड झाली असं वाटलं तर आपण रोलबॅक करून थेट त्या सेफ पॉईंटवर परत येऊ शकतो. आणि जर सगळं काही व्यवस्थित पार पडलं तर कमिट कमांड वापरून ते सगळे बदल कायमचे सेव्ह करतो. झालं.
बरं, आतापर्यंत आपण हे 5ही स्तंभ वेगवेगळे समजून घेतलेत, पण खरी मजा, खरी जादू तेव्हाच होते जेव्हा हे सगळे एकत्र येऊन काम करतात. चला तर मग पाहूया यांचा एकत्रित वर्कफ्लो नेमका दिसतो कसा. आणि ही आहे आपली SQL मास्टर चीट शीट. खरं तर आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्या सगळ्याचा सार या एका स्लाइडमध्ये आहे. DDL आपला आर्किटेक्ट, DML सामान हलवणारा मूव्हर, DQL आपला हुशार डिटेक्टिव्ह, DCL आपला सुरक्षा गार्ड आणि TCL आपलं सेफ्टी नेट. एकदम सोपं. तर जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. SQL म्हणजे फक्त काही कमांड्सची यादी नाहीये. ते एक संपूर्ण विज्ञान आहे, एक शास्त्र आहे, जे आपल्याला एक मजबूत, सुरक्षित आणि कार्यक्षम डेटाबेस कसा तयार करायचा हे शिकवतं. आणि या 5 स्तंभांना समजून घेणं हाच त्या विज्ञानाचा खरा पाया आहे.